महोदय, रोप तशीच्या तशी पडू नये, त्याचे फोटो सुद्धा उपलब्ध आहेत, सोशल मीडियावरती ते सगळे उपलब्ध आहेत, पाहिजे तर आपण ते दाखवूही शकतो. परंतु तुतीची लागवड करून वृक्षारोपण केलं असं दाखवणं कितपत योग्य आहे? त्याच्यामुळं जी लावली त्याची निगा सुद्धा, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये लावली आहेत, आता आपण फेब्रुवारीमध्ये बोलतोय, ती निगा सुद्धा राखली जात नाहीये योग्य पद्धतीने. त्याची सद्यस्थितीला त्याच्यामुळे परिस्थिती अशी, जर प्रत्यक्ष फिरून बघितलं तर 10% सुद्धा झाडं जिवंत नाहीयेत. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये लिहिलं जाते 90% झाडं जीवन विपरीत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुतीच्या झाडाला लागवड करून विक्रमी लागवड केली असा खोटेपणा अध्यक्ष महोदय आपल्या समोर चालू आहे. त्याच्यामुळे माझी याच्यात स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या लावलेल्या 30 लाख झाडांपैकी नेमकी किती झाडं कुठल्या प्रजातीची आहेत आणि तुतीची किती आहेत, आणि आता त्यातली किती झाडं नक्की जिवंत आहेत, आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी काय व्यवस्था केली, आणि केली असेल तर ठीक, नसेल तर ही जी काही 42 कोटीच्या जनतेच्या पैशाची, कररूपाच्या पैशाची उधळपट्टी झालेली आहे, त्याची जबाबदारी कुणावर निश्चित केली जाईल? त्याची पाहणी केली जाणार का? त्याची चौकशी केली जाणार का? त्याची जबाबदारी निश्चित जाणार का? आणि मग ती जबाबदारी जर निश्चित झाली तर हा अपव्यय करणाऱ्या जे सगळे दोषी असतील त्यांच्यावरती काय कारवाई करणार, हे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 2025 करता 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं, आणि त्या अनुषंगानं बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध खात्यांच्या वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं. परंतु त्या ठिकाणी 63 लक्ष झाडं लावण्यात गेली. म्हणजे किंबहुना त्या अधिकाऱ्यांचं आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी एकूणच 96% इतकी टक्केवारी जिवंत झाडांची तिथे आहे. मान्य सदस्यांनी तुतीची झाडं लावण्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ही बाब निश्चितपणे तपासली जाईल. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीनं जर निधीचा अपव्यय केला असेल, त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. परंतु या ठिकाणी निदर्शनास 30 लक्ष वृक्षांचं उद्दिष्ट असताना 63,88,891 रोपं लावली आणि 90% रोपं जिवंत आहेत. म्हणून माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की मान्य सदस्यांच्याकडे ज्या बाबी लक्षात आल्या असतील त्यांनी निदर्शनं आणाव्या, त्याची चौकशी केली जाईल. त्या ठिकाणी निष्पन्न मान्य सदस्य सांगतात म्हणजे त्याचे तथ्य असेलच, परंतु ते कुठल्या ठिकाणी घडलेलं आहे याचा अभ्यास करून निश्चितपणे त्याची माहिती त्यांना कळवली जाईल. प्रश्न क्रमांक 5 झाला, आता 5 नंबरवर गेलो. झाडाची एकच मिनिट अध्यक्ष महोदय, झाडाची किंमत 40 रुपये आणि खड्ड्याची किंमत 100 रुपये असं जर धरलंय, आणि 30 लाख झाडाची जर लागवड करायची होती, मंत्री महोदय सांगतात 63 लाख आणि वरती काहीतरी झाडं लागली, तर मग हे पैसे खड्डे खोदले कुणी? हे पैसे आले कुठून? हे पैसे टाकले कुणी? आणि परत याच्यामध्ये इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये याचा विक्रम केलाय, तो 30 लाख झाडांचा आहे, आणि सरकारकडे उत्तर येते 63 लाख झाडांचं. ही तफावत का? नक्की काय आहे? हे सत्य सभागृहाच्या समोर येईल का? याची सगळ्याची पारदर्शक चौकशी करणार का? चौकशी समिती गठीत करणार का? याचं उत्तर आम्हाला द्यावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विविध NGOनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. नुसती शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी पुढे नव्हत्या आल्या. ज्या घटकांना निसर्गाचं प्रेम आहे अशा घटकांनी सुमोटो खड्डे खोदले, सुमोटे झाडं लावली. या सगळ्याची एकूण बेरीज करता 63 लाख झाडं निष्पन्न झालेली आहेत. माननीय सदस्यांना जर त्याची संशय असेल त्यांनी स्पेसिफिक या गावामध्ये चुकीच्या पद्धतीने काम झाले अशा प्रकारची माहिती द्यावी. त्याचा निश्चितपणे तपास केला जाईल आणि जे त्या ठिकाणी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रश्न क्रमांक 5. नमस्कार. 23,914 इथे प्रश्न क्रमांक 23,914. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय,
इथे असा प्रश्न सांगितला होता की बीड, सोलापूर, ठाणे इथे 1 जानेवारी ते 15 एप्रिल या 2025 या कालात इथे 1215 वणवे लागले आहेत. परंतु जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये 204 फक्त वणवे लागले असं सांगितलंय. पण हा जो रिपोर्ट आहे हा वन विभागाच्या उपग्रह नकाशानुसार आहे आणि त्यामुळे हा मागील वर्षाच्या दुप्पट संख्या आहे आणि त्यामुळे देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो वणवे लागण्यामध्ये आणि त्याच्यावर काही कार्यवाही करण्यात येणार आहे का? आणि हा 2025 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 8091 ह्या आगी लागल्या होत्या. ह्या 2024च्या तुलनेने 56% जास्त आहेत. तर ह्याच्यावर काही कार्यवाही होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की जेव्हा प्रश्न विचारला गेला की देवराईमध्ये ज्या सह्याद्रीच्या प्रकल्पामध्ये, देवराई प्रकल्प आहे सह्याद्रीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये, त्यात आग लागली होती, तर त्याचं उत्तर असं आलं आहे की बीड वन परिक्षेत्रात पालवण नियत क्षेत्रांतर्गत सह्याद्री देवराई प्रकल्पास जानेवारी 2025 मध्ये आग लागल्याची घटना घडलेलीच नाही. आणि ही जी घटना घडलेली आहे ही आपले प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी स्वतः सांगितलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विभागाने मंत्री महोदयांना एकदा चुकीची माहिती दिली आहे किंवा सयाजी शिंदे यांनी माहिती चुकीची दिली असं असू शकतं. तर ह्यासाठी त्यांनी असंही म्हटलं होतं की झाडं ही आपली मायबाप आहेत आणि इथे तेथे दुर्मिळ झाडं आणि वनौषधी पण जळल्या गेल्या, पण इथे असं उत्तर नाही आलेलं. इथे फक्त गवत जळल्याच्या घटनाच फक्त सांगितलेली आहे. आणि एखादी घरची व्यक्ती जळाल्यावर कसं वाटतं तर तसं त्यांना वाटलेलं आहे असं सयाजी शिंदेंनी सांगितले. त्यामुळे मंत्री महोदयांनी ह्याची शहानिशा करावी, चौकशी करावी आणि ह्याचं पुनर्वसन आपण सगळे निर्मिती पुनर्नवीकरण करण्यासाठी काहीतरी निधी जाहीर करावा आणि कालबद्ध काही कृती योजना, कृती आराखडा तयार करावी ही विनंती करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्योती गायकवाड यांनी हा जो प्रश्न विचारला आहे त्या अनुषंगानं जी खात्यामार्फत माहिती जी आली की त्या ठिकाणी एकूण सोलापूर जिल्ह्यात 36, बीड जिल्ह्यामध्ये 25 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 204 ठिकाणी वनवे लागले. आता हे वनवे लागल्यानंतर त्या वनवे विझवण्याकरता त्या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, NGOज, वन खात्याचे कर्मचारी, अधिकारी हे सतर्क असतात आणि ते विझवण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. बाब असे की आता सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा वनवे डिटेक्ट करण्याची यंत्रणा सुरू केलेली आहे आणि सर्वांच्या प्रयत्नातून भविष्यकाळामध्ये आगीच्या वृक्ष होता कामा नयेत याची दक्षता घेतली जात आहे. बाबासाहेब पाटील. राज्यात विविध बाबासाहेब ठिकाणी देशमुख. वनवनवेची घटना सातत्याने दिसून येत असताना जंगलामध्ये आग लागलेल्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने किती अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे आणि नसल्यास शासन किती कालावधीमध्ये त्या अग्निरक्षकांची नेमणूक करणार? अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या अंतर्गत वन मजूर, वनपाल, RFO, DFO या सगळ्या यंत्रणा जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सुद्धा लोकांचं सहभाग घेऊन या वनव्यावर नियंत्रण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जातोय. भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे वनवे विझवण्याकरता अद्ययावत यंत्रणा साधन सामुग्री त्यांना दिली जाते आणि त्याचबरोबर नुसतं वन खातंच नाही तर त्या ठिकाणी रेव्हेन्यू खात्याचे लोक सुद्धा मदत करतात, शिक्षक सुद्धा काही ठिकाणी, त्या विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मदतगार होतात आणि भविष्यकाळामध्ये सगळ्यांना वनाचं रक्षण करण्याची भूमिका निश्चितपणे गांभीर्याने सगळ्यांनी घेतलेली आहे आणि वनाचं रक्षण करण्याकरता समाजातली प्रत्येक घटक त्या ठिकाणी पुढे यायला लागलेला आहे. माननीय सदस्य देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यकाळामध्ये वनाच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वनाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेऊ असा विश्वास मी व्यक्त करतो. महोदय, कोकणामध्ये वणव्यांची समस्या खूप मोठी आहे. अनेक बागा चांगल्या झालेल्या जळून खाक होतात. या निमित्ताने मी एवढीच मागणी करेन की जे वणव्यांनी बागा जळून खाक होतात त्यांची कुठंतरी पीक विमा योजनेअंतर्गत किंवा आपल्या खात्याच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं धोरण निश्चित करावं आणि दुसरी गोष्ट, जाणून बुजून लावलेल्या वणव्याला लावणाऱ्यावर फौजदारीची ॲक्शन घेऊन कडक कारवाई करण्याचं धोरण निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निकम यांनी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीतरी वनाची जागा आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90% जागा ही खाजगी जागा आहे. खाजगी जागेमध्ये पालापाचोला पडतो, आग लागते आणि त्या आगीमध्ये काही फणसाची, आंब्याची रोपं, निश्चितपणे नारळाची रोपं सुद्धा, पोपलीची रोपं सुद्धा त्या ठिकाणी जळतात. आता हा कृषी विभागाचा भाग आहे. निश्चितपणे सामुदायिक जबाबदारी म्हणून माननीय कृषी मंत्री महोदयांना सांगून त्या ठिकाणी त्या आगीचं इन्शुरन्स करण्याच्या कामी मदत कशी होईल बघू. समाधान अवताडेजी. अध्यक्ष महोदय, हा एकत्रित प्रश्न असल्यामुळं हा मंगळवेढा तालुक्यातल्या सुद्धा एकविराच्या माळावरील जे सामाजिक वनीकरण आहे तिथं सुद्धा आग लागलेली होती. मंत्री महोदय, आपण दिलेल्या उत्तरामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलंय की तिथं वॉल कंपाऊंड आहे, चेनलिंग फेन्सिंग आहे, तिथं निवासस्थानं सुद्धा त्या ठिकाणी आपण उभारले, लाखो रुपये सरकारने खर्च करून आपण उभारलेले आहेत, हे सत्य आहे. तर अध्यक्ष महोदय, हे सगळे निवासस्थानं उभारले आहेत, तिथं वॉल कंपाऊंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तिथं एक देवीचं मंदिर सुद्धा आहे. तर या ठिकाणी निवासस्थाने जरी आपण लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी बांधले असतील तरी त्या निवासस्थानामध्ये आग लागली त्यावेळेला तिथं अधिकारी उपस्थित होते का? आणि शिवाय एवढं फेन्सिंग करून एखादा जर मद्यपी त्या ठिकाणी जर आग लावत असेल तर आपलं त्या ठिकाणी वन क्षेत्रपाल असेल किंवा तिथले वन अधिकारी असतील यांचं लक्ष किती प्रमाणात तिथं आहे हेही या ठिकाणी बघितलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे आतलं मंदिर आहे अध्यक्ष महोदय, त्या मंदिरातील घंटा सुद्धा, पितळी घंटा सुद्धा त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे, असा सुद्धा त्या ठिकाणी तिथलं भक्त अतिशय नाराज आहेत. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना यामध्ये माझे स्पेसिफिक एवढेच प्रश्न आहेत की त्या ठिकाणी अधिकारी मुख्यालय त्या राहत नाहीत, त्या अर्थी त्यांच्या कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाविषयक कारवाई कधीपर्यंत केली जाईल? आगीत जळून खाक झालेल्या 2.5 हेक्टर क्षेत्रावर आगामी पावसाळ्यात नवीन वृक्षारोपण करण्यासाठी शासनाने काही विशेष कृती आराखडा तयार केला आहे का? त्यासाठी तातडीनं किती निधी मंजूर करण्यात येईल? आणि वॉल कंपाऊंड असूनही जर घुसखोरी, शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, जर घुसखोरी आणि चोरी होत असेल तर या संवेदनशील क्षेत्राच्या सुरक्षेसाठी तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि वनरक्षकांच्या गस्तीमध्ये वाढ करणे गरज आहे, याच्यावर ठोस पावले उचलणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे मंगलवेढा शहरालगत वन विभागाच्या हद्दीत एकविरा वनक्षेत्र या ठिकाणी कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी लोकांना वृक्षतोड करू दिली जात नाही, परंतु संगोपन केलं जातं. त्या ठिकाणी दगडाची फेन्सिंग नाही, चैन फेन्सिंग आहे. ज्या दिवशी ही आग लागली त्या दिवशी विजेचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती आग लागली, परंतु आजूबाजूचे सर्व नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांनी लगेचच फायर ब्रिगेडला इन्फॉर्म केल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली आणि तो पालापाचोला जळत असलेला विझवला गेला. भविष्य काळामध्ये अशा प्रकारची मी त्यांना सूचना दिल्यात की MSCBला कळवा, जर का ती वायर जर जुनाट झाली असेल तर ती बदलून टाका, जेणेकरून त्या ठिकाणी वनाचं नुकसान होणार नाही. आता त्यांनी देवीच्या मंदिराचा उल्लेख केला, निश्चितपणे त्या मंदिराचं रक्षण करण्याकरता आजूबाजूला स्वच्छता केली जाईल आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याच्याकरता सतर्कता बाळगली जाईल. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 23,250. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या खाणीच्या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच ते फॉरेस्ट ऑफिसर पासून मग तिकडे वाईल्ड लाईफ जे NGO आहेत त्यांनी डॉक्युमेंटेड केलेलं होतं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ यांनी तर सिरियस नोट दिलं होतं की हे होऊच शकत नाही. तरी त्यांनी 3 मेंबर लोकांची कमिटी स्थापित केली आणि कमिटी स्थापित केल्यानंतर त्यांनी व्यवस्थित आणि एवढं सिरियस नोट दिलं की मायनिंग विल बी इरिव्हर्सिबल एन्व्हायरमेंटल डॅमेज. आणि हे असताना सुद्धा या प्रकल्पाला त्याला मान्यता देण्यात आली. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न हे आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये बरेच वेळा जे सभागृहात तहकूब करण्यात आला त्यामध्ये नोटही करण्यात आली की हे जर याला मान्यता दिली तर वाघमध्ये आणि माणसामध्ये कॉन्फ्लिक्ट जास्त वाढणार. सिन्स यू आर ए ॲनिमल लवर, आय एक्सपेक्ट लॉट ऑफ थिंग फ्रॉम यू इन दिस केस ॲटलीस्ट. माझा पहिला प्रश्न मंत्री महोदयांना की एवढं सगळं असताना
सगळं एन्व्हायरमेंटचा विरोध असताना, NGOचा विरोध असताना, फॉरेस्ट ऑफिसर सगळं म्हणजे बेसिकली आपल्या बळावरती आपण एन्व्हायरमेंटला उद्ध्वस्त करून फ्युचर जनरेशनला आपण काय देणार आहे. म्हणून पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण हे रद्द करणार का हे. आणि दुसरा म्हणजे हे प्रकल्प झाल्यानंतर 12-12, 15-15 वाघ एका वर्षामध्ये गेलेले आहेत, मारण्यात आलेले आहेत, पॉज झालेले आहेत. आणि एक आठवड्यामध्ये 4-4 वाघ जे आहेत ना त्याला मारण्यात आलेला किंवा पॉज झालेले आहेत. तर हे सगळे वाघ जे मारण्यात आलेले त्याची सविस्तर आपण चौकशी करणार का, हे 2 स्पेसिफिक प्रश्न आपल्याकडे. अध्यक्ष महोदय, एकूणच देशातील विविध वन विभागाच्या अंतर्गत भूगर्भामध्ये कसल्या प्रकारचं खनिज आहेत याचा शोध घेतल्यानंतर चंद्रपूर वनवृत्तातील ब्रह्मपुरी विभागामध्ये अशा ठिकाणीची जागा की ज्या ठिकाणी खनिज आहेत आणि म्हणून त्या खनिजाच्या परिसरातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कोर लिमिटेड या कंपनीने अर्ज केला. त्याने अर्ज केला म्हणजे त्यांना जागा अलॉट झालेली नाही. सदर प्रकल्पाकरता वन संरक्षण अधिनियम 1980 अंतर्गत केंद्र शासनाची वन मंजुरी व वन्यजीव मंजुरीची आवश्यकता आहे. सदर मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि सदर प्रकल्पाला वन जमीन वळती करण्यात आलेली नाही. 16/10/2023 रोजी संपन्न झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 22व्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार त्रिसदस्य समिती गठीत करण्यात आली. त्या सदस्यामध्ये आपल्या माहितीकरता प्रविन्सीय परदेशी सदस्य राज्य वनजीव मंडळ, मुख्य वन संरक्षक प्रादेशिक चंद्रपूर आणि श्रीमती पूनम धनवटे सदस्य राज्य वन्यजीव मंडळ या सदस्यांनी सुद्धा पुन्हा खोलवर जाऊन त्या ठिकाणी चौकशी करावी आणि त्यांची खात्री पटली तर त्याने तो प्रस्ताव केंद्रीय वन म्हणजे मंजुरीसाठी पाठवावा. तो पाठवण्यात आलेला नाही. आणि त्यातल्या त्यात आता असं झालंय की काल परवाच या सदर प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये खंडपीठ नागपूर यांनी 23/2/2026 रोजी सुमोटो PIL क्रमांक 7/2026 व PIL क्रमांक 14/2026 या 2 याचिका दाखल करून घेतलेल्या आहेत. सुनावणी प्रलंबित आहे. आणि जर का मान्य न्यायालयाने सांगितलं की ह्या करायच्या नाहीत तर प्रश्न संपुट देणार आहे. कुठल्याही प्रकारे वन खात्याने त्या ठिकाणी संमती दिलेली नाही, त्यांना ताबा दिलेला नाही. हे महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत असलेली बाब केंद्रीय वन मंत्रालयाकडे जाईल. त्यांच्याकडून तज्ज्ञ लोकांकडून त्याच्यावर निश्चितपणे अभ्यास केल्यानंतर त्यांची खात्री जर पटली की वन्यजीवाला त्रास होणार नाही किंवा वनाची हानी होणार नाही तरच या परवानग्या देण्यात येतील. आणि आता तर ही बाब न्यायालयाच्या अधीन गेलेली आहे. माननीय न्यायालयाकडून जो निर्णय येईल त्याचं बंद निश्चितपणे पाळलं जाईल. नितीन राऊतजी बोला. नितीन राऊतजी. अध्यक्ष महोदय वडट्टीवार साहेब जरा 1 मिनिट जरा त्यांचे वाघ जरा वाघाचा प्रश्न आहे. वाघांच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य अस्लम शेख यांनी जी माहिती दिलेली आहे ही बाब तपासून बघितली जाईल आणि जर त्या ठिकाणी कोणी जर दिरंगाई किंवा काय निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही मारणं करत येत असेल तर हे बघा, कुठे त्याकरता वन विभागाची यंत्रणा सतर्क आहे. अशा लोकांना पकडलेले आहेत ज्यांचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. अशा लोकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. आपल्याकडे जर स्पेसिफिक माहिती असेल तर तुम्ही मला द्या. निश्चितपणे त्या लोकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केले जातील. हे काय चाललंय अध्यक्ष महोदय? बरोबर आहे ना? नाही आजवर बसा आता. आजवर ज्या ज्या ठिकाणी वाघाची शिकार ज्या लोकांनी केलेली आहे असे स्थानिक आणि राष्ट्र स्तरातले आणि आंतरराष्ट्रीय स्तरातल्या लोकांचा ट्रॅक लावलेला आहे आणि त्या अनुषंगानं वन खातं सतर्क आहे. अध्यक्ष महोदय, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा अभिमान आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ घनता असलेला हा परिसर आहे. जगातनं लोक त्या ठिकाणी वाघाला बघायला त्या ठिकाणी येत असतात आणि अशा वेळेला चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना
जोडणारा हा नैसर्गिक भ्रमण मार्ग म्हणजे वाघांसह असंख्य वनजीवासाठी जीवनरेषा आहे. आणि या ठिकाणी जे मात्र सरकारनं या ठिकाणी आज घाव घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. उत्तरामध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सांगतात की पुढील कारवाईसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे शिफारस करण्यात आली आहे. आणि या ठिकाणी सांगतायत की कोर्टामध्ये मॅटर आहे, त्यामुळे अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही. माझं या ठिकाणी स्पेसिफिक काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की ताडोबा, अंधारी आणि नवेगाव, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा कॉरिडॉर मध्ये हा प्रकल्प येत आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने 24 जानेवारी 2024 रोजी याला स्पष्ट नकार दिला असताना केवळ एका वर्षात असे कोणते दिवे लागले गेले की या विनाशकारी प्रकल्पाची शिफारस राष्ट्रीय मंडळाकडे करण्यात आली? वाघाचा मार्ग रोखून सरकारला नक्की कोणाचे खिसे भरायचे आहेत अध्यक्ष महोदय? या ठिकाणी मंत्री महोदय आपल्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. हे समजा प्रश्न विचारा. पण उत्तर कधी वस्तुस्थिती घेणार? प्रश्नच विचार, वस्तुस्थिती प्रश्नाचाच आहे ना सर अध्यक्ष उत्तर महोदय. कधी घेणार? वस्तुस्थिती ही आहे की केवळ 32 कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत. 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल आणि वनजीवांचा अधिवास नष्ट करणे हा कोणता न्याय अध्यक्ष महोदय? उत्तर घेऊया की आता 1 मिनिट राहिलंय. त्यामुळं मला या ठिकाणी प्रश्न विचारायचे अध्यक्ष महोदय की स्थानिक नागरिक, वन्यजीव प्रेमी व स्वतः राज्य वन्यजीव मंडळाच्या 3 तज्ञ सदस्य राऊत साहेब, विरोध तुम्हाला करत फक्त असताना प्रश्न विचारायचा, उत्तर घ्यायचंच नाहीये का? या 1 ठिकाणी मिनिट राहिला नाहीये. द्या ना अध्यक्ष महोदय, उत्तर द्या. सन्माननीय काय अध्यक्ष अडचण नाही. महोदय, सन्माननीय सदस्य नितीनजी राऊत यांनी ती बाब मांडली ती खरं आहे. मी पण काही शेकड्या लोकांना नोकरी लागण्याकरता मोठ्या विस्तृत असलेल्या वनश्रीचा नाश करणं हे अनुचित आहे.